नलू अगं जरा तुला शांत बस ना जरा. हे बघ आपण बोलू त्याच्याशी. उगीच कशाला काळजी करतेस तू. एवढी मोठी गोष्ट त्याने का लपवली आपल्यापासून? मुंबईला शिफ्ट होणार आहे म्हणे. हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. विघ्नेश तिला बसव रे इथे जरा. आई बस जा. नलू तू जरा शांत बस. अशी चिडचिड करणार आहेस का? चिडचिड करून काय फायदा आहे आपल्याला? हे बघ आणि मी काय म्हणतो, योग्य वेळ आली ना की सौमित्र सगळं सांगेल ना आपल्याला. नाही तो आपल्यापासून हे का लपवेल म्हणतो मी. काय कारण आहे? अहो पण ते जे काही आहे ते त्यांनी आधी आपल्याला नको का सांगायला? आई हे बघ, तू कशाला उगाच टेन्शन घेते? आणि मी आहे ना इकडे, जस्ट चिल. तू घबरे. पण मला एक कळत नाही, याला जर लग्न मान्य नाही तर हा मुंबईला का शिफ्ट होतोय? काय ना सगळ्या काही गोष्टी अशा अर्धवट कळलं ना की हे असं काहीतरी होतं बाबा. नाही नाही, ते पहिलं वाक्य बरोबर बोललं. तुम्हाला कोणालाच काही कळत नाही, सगळं अर्धवट ज्ञान आहे, कसं कळणार हो काय? आणि त्यातच तुम्ही पुढचे निष्कर्ष लावता, म्हणजे अर्धवटच सगळे. म्हणजे माझ्या डोक्यात ना विचारांची नुसतीची चेंगराचेंगरी झालेली आहे. ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता त्याला जाऊन विचारणार आहे हे सगळं नक्की काय चाललंय ते. आई तू बाजूला हो. माझं डोकं तू भडकवू नको रे बाबा. तू बाजूला हो. नलू 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 जरा ऐक जरा. तू ना सगळं जरा थोडस शांततेने घ्यायला शिक. हा? आणि आता सौमित्राला जाऊन काही विचारायची गरज नाहीये. तू आता त्याला काही विचारू नकोस. मी तुला सांगितलंय ना की योग्य वेळ आली की दादा आपल्याला सगळं काही सांगेल. जरा धीर धर. आणि उद्या आता अनघा मॅडम आला की सगळं क्लिअर होणारच आहे. मग आणि दादाचा वाढदिवस आहे, कसं एकदम हॅप्पी राहायचं, आपल्याला आनंदी राहायचंय. एका पाठोपाठ एक ना असं सगळं येतच राहतंय हो. नाही हो मामा, माझं डोकं नाही चालत आहे. अगं मला काही समजतच नाहीये हे. एक लग्न 1000 लफडी. दादाला बोलतो, बुद्धी नाही वाढत आणि वाढदिवस साजरा करतो. अरे दादालाच बोलतोय. लपो अजून सगळं. सौमित्राला बोलतोयस? नाही, हे सगळ्यांना बोलतोय. मी कधी लपवतो का काही? तसं काही माझ्या आयुष्यात लपवण्यासारखं नाहीच आहे म्हणा. का बोलतोय मी असं? टेन्शनमुळे असेल. बाबा मी उघडतो दरवाजा. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला का अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. हा? साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो. अगो नक्षत्रावानी दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट.
यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागतंय. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे ओके